विशेषतः मला एक प्रसंग आठवतो. मी आता जो मोबाईलचा उल्लेख केला, मोबाईल वगैरे काहीच नव्हतं आणि त्या काळामध्ये नवीन एस टी डी पी सी ओ आले होते. तर त्या ट्रकचा जो ड्रायव्हर होता तर तो कुठंतरी एस टी डी पी सी ओ शोधत शोधत 2-3 तासानंतर एका एस टी डी पी सी ओवर पोहोचला. त्याने त्याच्या मालकाला फोन करून सांगितलं की सर आपने ट्रक को प्लेन ने हे कर दिया तो ट्रक पलटी हो गया. तर त्याला त्याने तिकडून शिवी दिली की अरे तू काय सकाळी सकाळी दारू बिरू पिऊन फोन करतोय का मला, असं कसं काय ट्रकला धडक दिली. इतका विचित्र तो अपघात होता. काय झालं की याच्यातला तुम्ही हा जरी भाग सोडला तर माझा मुद्दा हा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर कसं होतं बघा तुम्ही, की तिच्या बाजूला रस्ता होता आणि त्या रस्ता तिथं नसायला पाहिजे असं नंतर अपघात झाल्यानंतर लक्षात आलं. पण त्याच्यामध्ये 55 लोक गेले. 55 लोक गेल्यानंतर तो रस्ता बंद करण्यात आला. तर ह्या आपल्याकडच्या ह्या सोयीसुविधांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीच्या ज्या उणीवा आहेत, मला असं वाटतं की आता अहमदाबादच्या अपघाताचं पण आपण त्याच्याले तज्ज्ञ नाही, अहवाल आल्यानंतर त्याच्यावर भाष्य करू. पण ह्या झाल्यानंतर आपण बोलतो तर औरंगाबादसारखं एक उदाहरण आपल्यासमोर आहे की रस्ताच त्याच्या बाजूने होता. खरं म्हणजे तिथे तो रस्ता नसायलाच पाहिजे होता. हास्यास्पद आहे आणि तेवढंच गंभीर आहे की गंभीर हा